बातमीला तारीख नंबर आहे विड्रॉलचा शेवट दिवस होता. त्या शेवटच्या दिवसाच्या विड्रॉलसाठी मी माझा वैयक्तिक स्वतः फॉर्म भरलेला होता अपक्ष म्हणून. तो फॉर्म विड्रॉल करण्याचा राजाभाऊ फॉर्म काढून घ्या. दादा फॉर्म काय काढून घ्या 15-20 मिनिटात आम्ही गेला लागलो कलेक्टर ऑफिसला. त्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो आता फॉर्म विड्रॉल केला. त्यानंतर खाली आलो. संजय मुंद्रांची बाईट चालू होती. मी बाजूला आलो. बाजूला बाहेर आलो तर दत्ता कुलकर्णी होते. पांडुताच्या कुंभार आमचे सहकारी मित्र होते महाविकासाकडे. आल्यानंतर खाली एक फोटो घ्या म्हणजे मग थांबला फोटो घेतला. त्यानंतर दत्ता कुलकर्णी म्हणजे आम्हाला त्याला चहा घेऊ. चला मला चहा घ्या. त्याच्यानंतर दुसरं काहीच झालं नाही. तुमच्या बातमी अशी लागली की जेणेकरून आम्ही भाजपच्या गटात घेऊन प्रवेश केला. बातमी लागली. तुम्ही ज्या वेळेला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला गेला होता त्यावेळेला खासदार पण तिथेच होते. परंतु तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेताना खासदार त्या फ्रेम मध्ये नाही फोटोमध्ये दत्ताभाऊ कुलकर्णी आणि बीजेपीचे लोक फॉर्म विड्रॉल केला होता आणि दोघं जण साईडला पाठीमागं बोलत बसलो. आम्ही गेल्यानंतर आम्ही 4-5 विड्रॉलचा फॉर्म घेतला. त्या विड्रॉलचा फॉर्म नंबर मध्ये 5 नंबरचा काहीतरी फॉर्म होता. तो फॉर्म तिथे विड्रॉल करण्याकरता सबमिट करण्याकरता आधी खेळ हॉलमध्ये सही करून तिथे गेलो. 10 जण बोलायला म्हणून आम्ही विड्रॉलचा फॉर्म दिला. नगरसेवकांनी कुठं थांबला होतो. तर दादा आले खाली. दादासोबत आम्ही खाली आलो. संजय मुंद्रा बाईट दिली तर दादा घरी निघून गेले. कुठं चहा प्यायला सोबत काही चर्चा झाली नाही. सोबत यामध्ये हो मतदार तर आमच्यातून प्रतिनिधी निवडायचं आहे. मित्र म्हणून त्याला चहा प्यायला त्याला मानला. दुसरं काय काय कारण चहाचा टायमिंग चुकला असं वाटत नाही वाटत. काय वाटत का नाही चहाचा टायमिंग चुकला वगैरे काय नाही. पण आम्ही बी त्याला नंतर जेव्हा त्यांची मानसिकता दिसायला लागली आम्हाला की त्यांना स्वतः उमेदवारी न मिळाल्यामुळे ते स्वतः नाराज आहे. मग त्यांनी नाराज असल्यामुळं सध्याच्याला कसं आहे प्रत्येकाचे स्वप्न मोठे झालेले आहेत. प्रत्येकाला आमदारकीचे ढवाळे लागलेले आहेत. त्याच्यामुळे मग ते नाराज असल्यामुळे आम्ही पण त्यांना बोललो. चहा पेत विषय निघाला आणि आम्ही स्वतः दत्ताभाऊला म्हणलं की दत्ताभाऊ जर तिकडं काय तुम्हाला अस्वस्थता वाढत असेल तुमची तर तुम्ही आमच्याच पक्षात आलं तर बरं राहील. तुमचे नगरसेवक आणि काही जी मंडळी आहेत ती त्यांच्या गाडीतून उतरल्याचं बघितलं प्रत्यक्ष. त्यांच्या गाडीत त्यांनी बसले होते. त्यांच्या गाडीच्या मागे आमची गाडी होती. आम्ही स्विफ्ट डिझायर मध्ये होतो. आपण कोणाच्या आदेशानं अर्ज मागे घेतला? प्रश्न असा आहे आपण गटनेते आहात, नगरपालिकेचे गटनेते आहात, आपले व्हीपचा अधिकारी आणि खासदार उमराजे निंबाळकर आपल्या पक्षाचे नेते. प्रोटोकॉलनुसार आपण जर त्यांच्या सांगण्याने उमेदवारी मागे घेत असाल
तर प्रोटोकॉलनुसार खासदार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत तिथं उपस्थित असताना आपल्यासोबत का नाहीत आले किंवा आपण नाही, त्याच्याशी नाही, मतभेद झाले नाही, होते? नाही नाही तुम्ही कॅमेऱ्यात बघितलं का तुम्ही थोडा- तुम्ही मध्ये नव्हतात का होतात मला माहित नाही मी होतो. होतात का? तर मध्ये दादा बसलेले होते आणि आम्ही विड्रॉल फॉर्म देत असताना दादा आणि संजय मुंद्रा मागे चर्चा करायला लागले होते. संजय मुंद्राचा विड्रॉल झालेला फॉर्म होता आणि दादा सरळ संजय मुंद्रा मोबाईल मध्ये काय दाखवत होते. मग दादा उठलेले तर आम्ही तो फॉर्म वेळ कमी होता 5 मिनिट राहिलेले होते फक्त 2 मिनिट. दादाला आम्ही बोलल्यानंतर दादानेच आम्हाला सांगितले की तुम्ही फोटो घ्या. मी थोडं महत्वाचं बोलायला लागलोय आणि विशेष म्हणजे दादा कलेक्टर साहेबांच्या कॅबिन मध्ये होते, दुसऱ्या कुठल्या रूम मध्ये नव्हते, टेबलाच्या बाजूलाच बसलेले होते दादा स्वतः आणि दादाचा आदेश होता की तुम्ही घ्या पटकन वेळ संपत आलेले. त्याच्यामुळे दादा तुम्हाला फोटो फ्रेम मध्ये दिसलेला नाही आणि भाजपचा एक जो कार्यकर्ता तुम्हाला फोटोच्या फ्रेम मध्ये दिसलेला होता तो त्यानं त्याची चतुरी म्हणा किंवा त्याची चालाकी म्हणा तो स्वतःहून तिथं फ्रेम मध्ये आलाय. तो त्याला कोणी निमंत्रण दिलं नव्हतं काय नव्हतं. होता माझा मित्र आहे तो आणि स्वतः त्याला ये म्हणून सांगितलं काय तुला कोणा द्यायची गरज नाही. चातुरी ह्याचा संबंध असाच काय माझ्या वैयक्तिक रोजचा मित्र आहे तो तिथं होता बसले साहेब. मी म्हणलं या फोटो द्यायचं तर पांडू कुंभार होते त्या जागा चोरी करायचं काय कारण. राजभाऊ प्रश्न हा आहे की ही महाविकास आघाडी म्हणून तुम्ही लढणार होता हे ठरलं होतं, काँग्रेसला जागा सुटलेली आहे हेही ठरलं हो. होतं, तरी देखील तुम्ही उमेदवारी अर्ज भरला. दुसरी गोष्ट उमेदवारी अर्ज मागे काढून घ्यायच्या 15 मिनिटे आधीपर्यंत तुम्ही ठाम होतात की मला लढायचंच आहे, पण अगदी 2 मिनिटाला तुम्ही उमेदवारी अर्ज काढून घेताय. 2:21 दादाचा फोन आला आणि आम्हाला असं वाटत होतं की पहिल्या उमेदवारी भरलेला अर्ज विड्रॉल होतो का जागा बिनविरोध जाऊन म्हणून वाट बघत बसलो होतो. भाऊ तुम्ही म्हणता की भाजपचा जो नेता होता एखाद्याला ते माझा मित्र आहे म्हणून ते फ्रेम मध्ये मी त्याला बोलवलं होतं. तिथं होता हा, आमच्यासोबत तुम्ही म्हणता मी त्याला फ्रेम मध्ये बोलवलं होतं. आमच्या सोबत आलेला नव्हता तो कलेक्टर ऑफिस मध्ये होता फोटो घेताना फोटो घेताना मी याची तुम्ही बोलवलंय. आपले सहकारी सदस्य म्हणतात की ते इच्छतुर आहे म्हणून ते आले. नेमकं खरं काय कोणाचं? संबंध नाही, काय चतुराचं स्पष्टच आहे. आपले सदस्य प्रेस इन कॅमेरा सांगतात आता. हो, मी सांगितलं की त्याला स्पष्ट केलं त्याच्या समोरच दिलं ना. हम्म. शेवटच्या क्षणी आपण कोणाच्या आदेशाने तो अर्ज मागे घेतला? चर्चा अशी आहे की भाजपचा कॉल आल्यामुळे आपण तो अर्ज मागे घेतला शेवटच्या क्षणी. मग कुणाच्या आदेशाने घेतला किंवा असं काय? कॉल रेकॉर्डिंग असेल तर कॉल रेकॉर्डिंग बघा. मला ओमदादाचाच फोन आला. पुन्हा दुसरं एखादं तरी कावळे म्हणून पी आहे त्याच्या मोबाईलवरून 3 फोन आले. मी म्हणलं दादाला आलोच पहिल्या सडायला. आता एकूण सगळी भूमिका महाविकास आघाडीच्या नगरपालिकेच्या नगरसेवकांची काय भूमिका असणार आहे पुढील काळात, काय तुम्ही येणाऱ्या काळात घेणार आहात? आता महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहिला महाविकास आघाडी सोबतच राहणार आहेत ना. उमेदवार उभा राहायचं तो विड्रॉल काल 3 वाजेपर्यंत होतो. आता विड्रॉल संपलंय ना. ते चाय पे चर्चेमध्ये नेमकं काय काय झालं बस? काय सुद्धा झालं. चहा प्यायला गेला मित्र आहे संबंध आहे रोजचे चहा प्यायला चर्चा करायचं काय करायचं. सर तिथं आपण असताना मी आपल्याला अर्ज का मागे घेतला याच्याबद्दल बाईट द्या असे शब्द केले होते तिथे हो, काल. बरोबर आहे. आपण त्याच्यावरती बाईट देण्यासाठी टाळला. नेमकं काय असं का टाळलात आपण? काय बाईट द्यायची तुझी विड्रॉल फॉर्म केल्यानंतर काय बाईट द्यायची नाही काय? नाही सगळेजण देत होते. सगळ्या जणांची घेतली आम्ही आल्यानंतर की कोणाच्या आदेशाने घेतलं किंवा काय कारण होता. सांगितलं की ओमदादाच्या आदेशाने हा मागे ते आज सांगतात तर काल आपण गेलात मी म्हणलं बाईट द्यायची रे मला तुम्हाला सांगून गेलो. हो ना. दत्ता भोसले काय ऑफर होती? परत दत्ता भोसले तुमच्या ऑफरला काय उत्तर दिलं? तुम्हाला आमची काय वापर होतं नाही ना, आता सांगितलं की आता सांगितलं नाना काय सांगितलं मला माहिती नाही. ऑफर नाही दिली. जेव्हा त्यांचं थोडी बेचैनी दिसली मला, जेव्हा आम्ही चहा पित होतो तेव्हा त्यांची बेचैनी तर मला जाणवली. म्हणून ती शेवटी आमचे मित्र आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना सहज म्हणलो की बाबा दत्ताभाऊ जर तुमची इकडे बेचैनी जास्तच वाढत असेल तर तुम्ही इकडे या. काय म्हणते? हसले फक्त. मी सूचक सकारात्मक असते का नकारात्मक? हा सकारात्मक असते. आता महाविकास आघाडीचा उमेदवार किती मताधिक्याने निवडून येईल अशी आपली अपेक्षा आहे? मताची संख्या तर सध्या आमची कमीच आहे. हो ना, बरोबर आता ती आहे. किती पळते पण त्याला या नाव- निवडणुकीमध्ये काय गोडे बाजार वगैरे होत असते काय आहे सगळं? होते पण आता ह्या वर्षी होते का नाही ते पण मताधिक्य तेवढं कमी आहे. आहे तेवढं तर मतदान पडेल का निश्चित? 100% त्याच्यापेक्षा जास्त पडत. तुम्ही आता गटनेते म्हणजे हे सक्षमपणे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे का आता असं वगैरे वाटतं तुम्हाला वाटतं सगळं? त्याच्यामुळे तर फॉर्म ठेवला होता मी. विरोध जाऊ दे हा. कमीत कमी त्याचा विरोध झाला तर माझा तर राहावा हा. म्हणून तर फॉर्म माझ्या विड्रॉल केला नव्हता. ती मोठ्या बाजारात आलीच नाही पण. आता अजून यायचे तिथं आलेच नाही.
काय त्यांच्यासाठी काय जुळवजुळव करणार का तुम्ही? आता त्यांनी आले तर इथे कळावीच लागेल की, पण त्यांनी येते तर नाही अजून आलेच नाही. संपर्कच नाही अजून त्यांच्याकडे पार्टी सुविधा आहेत का नाही ती सोयी करावी. संपर्क झालेला नाही की उमेदवार नाही नाही मला आपल्या पत्रकार बांधवांना प्रश्न विचारायचा आहे की कालची जी आपण बातमी लावली ते आपणाला कुणी न्यूज दिली होती ती तुम्ही कुणाच्या म्हणजे तुम्ही कुठल्या खात्रीपूर्वक ती बातमी लावली? समोर तो कॅमेरा समोर चालतं सगळं. तिथं सगळीच पत्रकार वार्तांकन करायला होते. आम्हाला जे प्रोटोकॉल दिसतो किंवा आम्हाला जे नियम दिसतात, खासदार साहेब तिथं होते, आपण खासदार साहेबांसोबत नव्हता, ही वस्तू तिथे. आता तुम्ही उत्तर देता हे ठीक आहे, खासदार साहेबांसोबत नाही नव्हता. नव्हतात. आपण एकतर जिल्हाध्यक्ष कोण आलं? गव्हर्नमेंटचे कॅमेरे घ्या, तुमची त्याच्यामध्ये बातमी तुम्हाला सांगा. दिसतील सगळे खासदार साहेब होते का नव्हते आमच्यासोबत. आमची तिथं चर्चा पण झाली सगळ्यांच्या हो, उभारून. हो. तिथं विशेष म्हणजे जिल्हाध्यक्षाला खासदार साहेब आमच्याकडे जे फोटो आले किंवा आम्ही जे डोळ्याने तिथं पाहिले ते सांगतो आम्ही. आधी खासदार साहेब संजय मुंडे यांचा फॉर्म काढायला लागेल, त्यांनी फॉर्म काढला त्यावेळेस म्हणजे तुमचं थोडक्यात हे तुम्ही तुमच्या विचारानं बातमी लावली. नाही विचारानं नाही लावली. हम्म. तिथे जी वस्तू तिथे दिसली ती बातमी लावली. ठीक आहे. आम्ही विचारानं बातमी नाही लावली किंवा कुणाच्या सांगून नाही लावली. बरोबर, तुम्ही एखादा सोर्स सांगितला आम्ही सांगू शकत नाही, तुम्ही सांगितलं. पत्रकारातले ते काही इथिक्स असतात किंवा नियम असतात. आणि दुसरं आता आम्ही तुम्हाला नियम शिकवून एवढे मोठे नाही. हे विषय असा आहे की तिथं जी गंड जे दिसलं आम्हाला पत्रकार म्हणून आम्ही ते लावलं. पण आता त्याच्यात एक आहे, आता त्यांचे नितीनरावचे संबंधित मित्र म्हणून बोलवले. आमच्या दृष्टीने ते प्रवक्ता आहेत भाजपचे. हो आहेत ना. भाजपचे प्रवक्ता जर तुमचा फॉर्म काढून घेण्यासाठी येत असेल तर कुठलाही पत्रकार माझा फॉर्म काढायसाठी ते फॉर्म आले. काढून घेण्यासाठी आलेले होते, ते माझा फॉर्म अगोदरच होते काढायसाठी तिथं. आले माझं ते. आणि असं म्हणलं. आणि तिथं दत्ता कुलकर्णी उपस्थित होते राजू. हो, बरं ते का, आमच्या- आम्ही खाली ड्रॉ करून आल्यानंतर आले. विड्रॉ करताना सुद्धा दत्ता कुलकर्णी त्या कॅबिन मध्ये नाही. नव्हते तुम्ही तरी तुम्ही बघा तुम्ही तुम्ही कॅमेरे चेक करा. हे प्रश्न का निर्माण झाले? कारण तुम्ही फॉर्म काढून घेतल्यानंतर जर बाईट दिली असती तर कदाचित हे प्रश्न निर्माण झाले नसते. आम्ही वाईट वाईट बोललो. पण दिल्यामुळे उपस्थित झालं का? विचारलं. आणि आम्ही वाईटला बोललो होतो राजभवनला, वाईट द्या म्हणून. मला म्हणले होते तुम्ही जाताना बाईट द्या, पण मी म्हणलं काय बाईट विड्रॉ केलाय, बाईट द्यायची नाही, मग जाऊ दे म्हणून राहू दे. ओके.